रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये मांजरी, केशवनगर आणि 17.5 नळी परिसरातील नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी एक महत्त्वाची मागणी पुढे आली आहे. 17.5 नळी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असलेली सुमारे 5 एकर इरिगेशन विभागाची जागा अतिक्रमण होण्यापूर्वी मनपा प्रशासनाने ताब्यात घ्यावी आणि त्या ठिकाणी जनकल्याणकारी प्रकल्प उभारावेत अशी मागणी करण्यात आली आहे. या जागेवर अत्याधुनिक सरकारी रुग्णालय, ई लर्निंग इंग्लिश माध्यम शाळा, क्रीडा संकुल, प्रशासनिक भवन, विठ्ठल रुक्माई मंदिर तसेच वरिष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. परिसरात वाढत असलेले गुन्हेगारी आणि कोयता गँगच्या दहशतीला आळा घालण्यासाठी स्वतंत्र पोलीस चौकी उभारणी ही अत्यंत आवश्यक असल्याचं नागरिकांनी सांगितले आहे. यावर्षी सर्वे नंबर 206 गोसावी येथील ग्रामस्थ सुमारे 200 ते 300 वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्यास आहेत. त्यांनी अनेक वर्षांपासून पाणीपट्टी, घरपट्टी आणि इतर कर भरले असून त्यांच्या घराची नोंद 7/12 उतार्यावर करण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर गायरान जमीन गावठाणासाठी राखीव घोषित करून प्रत्येक घरधारकाला स्वतंत्र मालमत्ता पत्रक देण्यात यावे, जेणेकरून नागरिकांना त्यांच्या जमिनीची कायदेशीर मालकी मिळू शकेल. तसेच 17.5 नळीतील दांगट वस्तीतील रहिवाशांचीही नाव प्रॉपर्टी कार्डावर नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. या सर्व जनकल्याणकारी प्रकल्पासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना तुपे, हरिभक्त पारायण शंकर महाराज भेलेकर, सामाजिक कार्यकर्ते शुभम उर्फ मोनू कांतीलाल गायकवाड आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. आता या महत्त्वाच्या मागण्यांकडे प्रशासन कितपत गांभीर्याने पाहते याकडे 17.5 नळी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. आपण इथे पाहू शकता 17.5 नळी येथे 5 एकर जागा इरिगेशनची आहे. ही जागा इरिगेशननी आज जर पाहिलं तर इथं वारंवार इथं अतिक्रमण होत असतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झाले की वारंवार ते अतिक्रमण काढून परत कारवाई करायला लागते. तर आमची अशी मागणी आहे की ही जी जागा आहे ती महानगरपालिकेने ताब्यात घ्यावी आणि लोकहिताकरता त्याचा वापर करावा. सरकारी शाळा, सरकारी दवाखाना, मुलांना खेळण्याकरता ग्राउंड, ज्येष्ठ नागरिकांकरता विरंगुळ्याकरता किंवा जिम वगैरे अशा मोठ्या प्रमाणामध्ये इथं लोकहिताकरता कामं महानगरपालिकेला करता येईल आणि लोकांच्या हिताचा मोठ्या प्रमाणामध्ये ह्या जागेचा वापर होऊ शकतो. आणि आपण जर पाहिलं तर ह्या जागेमध्ये बऱ्याचशा जागी अतिक्रमणं झालेली आहेत आणि इथे जर पाहिलं तुम्ही तर इथं शहरालगतची जागा आहे. इथं ॲमनोरासारखी सिटी शेजारी खेटून आहे. या जागेचं मोठ्या प्रमाणात व्हॅल्युशन आहे. आज जर पाहिलं तर इथं सुमारे 1 कोटी रुपयाच्या पुढेसुद्धा 1000 स्क्वेअर फूटचा रेट चालू आहे. अशी जागा अतिक्रमण होऊ नये म्हणून महानगरपालिकेने जागा लवकरात लवकर ताब्यात घेऊन लोकहिताकरता त्या जागेचा वापर करावा अशी मागणी आम्ही विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे मनपाचे जे आयुक्त आहेत त्यांना केलेली आहे. तसेच महापौर, सर्व महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही मागणी केलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही जागा त्यांनी ताब्यात घेऊन लोकहिताकरता त्याचा वापर करावा. सर्वे नंबर 206 गोसावी वस्ती येथे मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ 5 ते 6 एकर तिथेसुद्धा जागा आहे. तिथं मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. सुमारे 2 ते 3 हजार लोक तिथं वास्तवाला आहे. ती जागा सरकारी गायरान म्हणून त्याच्यावरती शेरा आहे. आज आम्ही कलेक्टर साहेबांना अशी मागणी केली आहे की ती जागा गावठाणामध्ये रूपांतर करून, जशी मांजरीमध्ये लोकांचे प्रॉपर्टी कार्ड केलेले आहेत, लोकांच्या नावावरती काही आटाचे उतारे केलेले आहेत, तसेच गोसावी वस्ती असेल, तसंच दांगट वस्ती असेल, दांगट वस्तीचं बी इरिगेशनची जागा आहे, तरी प्रॉपर्टी कार्ड केले तर भविष्यामध्ये त्या लोकांना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल अशी आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.